नमस्कार, गुड मॉर्निंग. मी मी माझा आवाज जरा माझा प्रॉब्लेम माझा मजकूर तुम्हाला पोचतो का नाही मला माहीत नाही. पण हा व्हिडिओ मी लाईकसाठी नाही बनवला आणि मग कोण लाईक करणार मला माहीत आहे का माझं प्रॉब्लेम तसं नाही. ते पण मान्य करतो मी. पण त्या नराला माझं शिक्षा झाले पाहिजे ही प्रार्थना आहे. नम्र म्हणते कळकळचे. काल खूप दुःख होतं त्याच्या मोठ्या मुलीला पाहून. तर सारखंच समोर होतं डोळ्यासमोर. मला चेंज पण नाही आवडत. आणि प्लीज शिक्षा झाली पाहिजे. जास्त वेळ लावू नका. ताबडतोब निर्णय द्या. शासन काय बोलतं वेळ लावत. कशा वेळ लावायला पाहिजे? काय करत आहे वेळ लावायची? पोस्ट काय करते त्यांना पण वेळ गरज नाही. त्यांना पण काय ते नियम असतील, काय असतील, अटी असतील, कायदे असतील, ते सर्व मान्य आहे मला. पण असे मोकळ अजून अजून एक नाही, अजून खूप आहेत. अजून असतील खूप. त्यांना आदर करावा. मी याला शिक्षण असे म्हणणं म्हणतात पाहताना. मग मला बोलताना म्हणून मी मी जे तिरंगा काढतो माझ्या अक्षरात. ते पण कोणाला कळत असेल. ते जरा माहीत नाही मला. तिरंगामध्ये मी माझं मजकूर ठेवतो. तिरंगामध्ये सबस्क्राईब करा. मी आपले शुभचिंतक आहे. माझे परत नाव पण टाकतो पहिल्यांदा माझ्या टायटलचं. ते अक्षर राहतात 1, 2, 3. ते पण ते पण ते पण पोचवतं माहीत नाही. तर ते तुमच्या पोचवतं मला माहीत नाही. ते पण मग पुन्हा एकदा नम्र होतं. जास्त वेळ राहू नका. त्या नराला मला शिक्षा द्या कडकोट. कडकोट कसं तरी चालेल. मला मला मी मला 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 वाटतं मला बोलतात नाही पोट हाताने हा कसं खून करेल. पण मी करू शकतो. माझी बुद्धी ना बुद्धी ती चालवतो. मग प्लीज एक संधी द्या. एक संधी पाहिजे मला. मग आज सण होत नाही आता जास्त दुःख. कारण मी एकदा वाचले फाशी देऊन मला यातना बघतो आता त्या मी भोगतो अजून त्या फक्त अजून कुठे होणं माझं माहीत आहे. पण त्या मला शिक्षा द्यायलाच पाहिजे. जास्त वेळ लावला नाही पाहिजे. कतारनं नाही बघ कतारचं कतारनं मग ते पण असं झालं. तिथे आता मिळालं त्या म्हातारी म्हणून. तिथे पण दुःख मोठं होतं. तिथे पण दुःख मोठं होतं. असं हे आदर करायला पाहिजे. तिला आदर करायची पाहिजे सगळं. अशी नमनी म्हणत आहे माझे कळकळची. थँक्यू, धन्यवाद. तर मोठ्या मुलीला प्रार्थना आत्मा शांती लाभूची प्रार्थना करतो देवाकडे. न्याय तुला भेटणार बाळा. न्याय भेटणार तुला बघ. थँक्यू.